सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आता मोर्चा मोठ्या प्रमाणामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतो। तर पोलिसांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल तर ते आमची वाट अडवणार नाहीत, आम्हाला गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाऊ देतील, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतोय शरद पवार, शाहू महाराज छत्रपती, सुप्रिया सुळे हे गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं पायी निघालेले आहेत। पायी जायचं म्हटलं तर साधारण 20 ते 25 मिनिटं हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत जाण्यासाठी लागतात आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला महायुतीनं प्रत्युत्तरादाखल आंदोलनं केलेली आहेत। सरकारनं माफी मागितली आहे, राज्याच्या देशाच्या पंतप्रधानांनी माफी मागितली आणि तरी सुद्धा महाविकास आघाडी जर आंदोलन करत असेल तर ते या घटनेचा केवळ आणि केवळ राजकारणासाठी वापर करतायत असा आरोप महायुतीचा आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी हे सरकार जबाबदार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी महाविकास आघाडीची आहे। कारण या पुतळ्याच्या कामामध्ये सरकारनं केवळ भ्रष्टाचार केला असा आरोप आहे, आपल्या जवळच्या लोकांना कंत्राट दिली असा आरोप आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीनं विद्यमान सरकार विरोधात आंदोलनाची मोर्चाची हाक दिलेली आहे। आणि दृश्यांमध्ये आपण पाहतोय शरद पवार, शाहू महाराज छत्रपती हे पायी गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने निघालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटवरचा किल्ला कोसळल्यानंतर राज्यभरामध्ये त्याचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले, तीव्र संताप व्यक्त केला गेला, तीव्र नाराजी व्यक्त केली गेली। महाविकास आघाडीनं सरकारवर जोरदार ताशेरे ओढले। छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा मानबिंदू, महाराष्ट्राचा अभिमान आणि महाराष्ट्राचं दैवत आहे, पण त्यांच्या पुतळ्यात देखील, त्यांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये देखील सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप महाविकास आघाडीचा आहे। तर दुसरीकडे महायुतीनं देखील आक्रमक पवित्रा घेत प्रत्युत्तरादाखल आंदोलनाला सुरुवात केली आहे। माफी मागूनही जर आंदोलन केलं जात असेल तर महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा केवळ राजकारणासाठी वापरतीये असा आरोप महायुतीनं केला। आदित्य ठाकरे हे ज्यावेळी पुतळ्याच्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते त्यावेळी राजकोट किल्ल्याच्या वेशीवर ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड गदारोळ झाला। तास ते सव्वा तास अक्षरशः या दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वाद